मालेगावात गोरक्षा पथकाची धाक कारवाई, 7 गोवंशांची सुटका, एकास अटक। मालेगाव, दि. 31 ऑक्टोबर 2025 शुक्रवार। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या गोरक्षा पथकाने आज यशस्वी कारवाई करत 7 गोवंशांची सुटका केली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। पथकातील पोलीस हवालदार श्याम पवार, सचिन वराडे, सुभाष चोपा, नरेंद्र कोळी, संदीप राठोड, योगेश कोळी आणि विशाल गोसावी, शरद मोगल यांनी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दुपारी सुमारे 11 वाजता छापा टाकून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 7 गोवंशांची सुटका केली। या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली असून मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सुटलेले सर्व गोवंश पुढील पालनपोषणासाठी कैलासवासी शंकर दलपत सूर्यवंशी गोशाळा, मुंगसे येथे पाठवण्यात आले आहेत। गोरक्षा पथकाच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 31 नोव्हेंबर 2025 शुक्रवार या दिवशी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालेगाव शहरात कत्तलीमध्ये जात असलेल्या 7 गोवंशाला वाचवण्यात आले। या कारवाईमध्ये गोरक्षा पथकातील पोलीस हवालदार श्याम पवार, सचिन राठोड, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, संदीप राठोड, योगेश कोळी, विशाल गोसावी, शरद मोगल यांनी सहकार्य केले आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांना गोवंश रक्षा समितीचे जनसंपर्क अधिकारी मच्छिंद्र गोविंद शिर्के यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये गोरक्षक शुभम पवार आणि सागर सूर्यवंशी यांची मदत मिळाली।